हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। आज मी पूर्ण माझा दिवसाचा रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आज सकाळी मी कांदा पोहे बनवायचं ठरवलं आहे नाश्त्यामध्ये आणि थोडं फ्रूट्स वगैरे। तर एका बाजूला नाश्त्याची तयारी चालू आहे आणि एका बाजूला मी फ्रीजमधून फ्रूट्स वगैरे काढून ठेवते बाजूला। हे सर्व फ्रूट्स मी अगोदरच धुवून स्वच्छ पुसून फ्रीजमध्ये ठेवले होते। तर मी इथे कांदे पोहे बनवत आहे। त्यासाठी मी तेल गरम करून त्याच्यामध्ये राई वगैरे टाकली, त्यानंतर शेंगदाणे टाकले। त्याच्यातच मी सेपरेट असे फ्राय नाही केले, त्याच्यातच तळले। त्यानंतर कांदा टाकला, ते पण कच्चा पण गेला कांद्याचा। त्यानंतर हळद टाकून त्याच्यात पोहे आपले टाकले। नंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकली, थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि अशा प्रकारे हा कांदा पोहे तयार झालेला आहे। पोहे अगोदर मी स्वच्छ धुवून जाळीमध्ये काढून ठेवले होते। तर मी इथे आता नाश्ता रेडी केलेला आहे, कांदे पोहे आणि फ्रूट्स। तर आम्ही आता हा नाश्ता एन्जॉय करतो। हा आमच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू आहे आणि आज खूपच वारा सुटला होता। बघू शकता तुम्ही झाडे किती हलतात ते। आणि इकडचा व्ह्यू एकदम सुंदर आहे आणि हा डोंगर तर नुसता हिरवागार आहे। खूप छान वाटते, इथे प्रसन्न होतो मन। तर चला मी दुपारच्या जेवणाची तर तयारी करते। मटर पनीर मी बनवलं आहे आणि आता मी पालकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। मी माझ्या पद्धतीने कसं पालकची भाजी बनवते ते तुम्हाला मी दाखवते आता। आज मी पालकची भाजी बनवते, त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे। मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पालक आणि ते आता मी बॉईल वॉटरमध्ये ते सोक करत ठेवणार आहे 2 मिनिटासाठी। मी पाणी गरम करत ठेवलं आहे या केटलमध्ये, त्याचाच हा आवाज होतोय। आणि त्याच्यातून आता मी गरम पाणी घेते, त्याच्यामध्ये ती पालक सोक करत ठेवीन 2 मिनिटासाठी।
पालक आता आपण पाण्यातून काढून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. मी जास्त पालक आहे त्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे वाटून घेते. त्याच्यातलं पाणी घ्यायचं नाही आपल्याला, नुसतं ते पालकच घ्यायचे आहे. ही मी पालकची पेस्ट तयार केली आणि हे टोमॅटो हे असेच मोठे मोठे कापायचे आहेत. हे अगोदर आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर मग हे सर्व कसं करायचं ते मी दाखवते. तेल घालते मी कढईमध्ये. तेल आपलं गरम झालं आहे, त्याच्यात आपण टोमॅटो घालूया पहिले. ते टोमॅटो मी फ्राय करून बाजूला ठेवलेत. चला त्याच तेलामध्ये आता आपण जिरा टाकू. आणि हे थोडासा हिंग. त्याच्यामध्ये आपण कांदा घालू. आता याच्यामध्ये आपण मसाला घालत नाही, त्यामुळे मिरची आपण घ्यायची याच्यामध्ये जास्त. ती तुम्ही पालकच्या सोबत वाटण्यात पण घेऊ शकता किंवा डायरेक्ट असंही टाकू शकता. तर मी थोडी मिरची याच्यामध्ये पालकमध्ये घेतली आणि थोडी अशी याच्यामध्ये अख्खी टाकणार आहे. मिरची आणि कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी एक पालकची जुडी घेतलेली, त्याच्यातून ही अर्धी जुडीचं मी हे बनवते. त्यासाठी मी एक कांदा घेतला आहे, एक मोठा टोमॅटो घेतला आहे आणि तुम्हाला जसं तिखट हवं आहे तशी मिरची तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. हा बघा कांद्याचा कच्चा पण गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये घालू हळद, एकदम थोडी, जास्त नाही घालायची. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता ही प्युरी जी आपण बनवली ना ती टाकायची याच्यात. ही जेव्हा शिजेल ना प्युरी तेव्हा आपण वरून टोमॅटो घालायचं आहे. आणि हा आहे टोमॅटो पालक रेसिपी. जर तुम्हाला पालक पनीर बनवायचं असेल तर तुम्ही ही स्टेप फॉलो करू शकता. पण मी ऑलरेडी इथे मटर पनीर बनवलेलं आहे, त्यामुळे ही फक्त पालक आणि टोमॅटो अशी एक भाजी बनवते. आणि तुम्ही असे ओपनमध्येच हिला शिजवायचं आहे, मग कलर चेंज होणार नाही, ग्रीनच राहील. जर तुम्ही झाकण दिलं तर मग ती काली पडेल, कालपट रंग येतो त्याला. आता बघू शकता तुम्ही किती ग्रीन कलर असा आहे. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये टोमॅटो घालू
आणि आपण अजून याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे, ते आपण चेक करून घालू, कारण पालक ऑलरेडी खार असतो थोडा, म्हणून मी मीठ घातलं नाही अजून. आणि तुम्ही आता बघू शकता याचा कलर. तर मी आधी टेस्ट करते आणि बघते मिक्स किती घालायचे ते. याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे. जर तुम्ही याच्यात लसूण आणि आल्याची पेस्ट घालत असाल तर तीही तुम्ही घालू शकता. आणि जर विसरले असाल माझ्यासारखे तर तुम्ही तेलामध्ये बारीक लसूण चिरायचं आहे आणि त्याला तेलामध्ये टाकून फोडणी द्यायची याच्यावर, तरीही छान लागतं. इथे मी तडका तयार करत ठेवलं आहे. तेल गरम होईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये हे लसूण टाकायचं आहे. छान वास सुटला आहे. एकदम अप्रतिम असं सुगंध आलेला आहे आणि आपली भाजी आता इथे रेडी झाली. मी चपाती बनवते. याचं पीठ मी अगोदरच मळून ठेवले. 10 मिनिटं झाली असतील मला. किती सॉफ्ट झाले, मस्त एकदम, बघू शकता. तर मी अशा प्रकारे पिठाचे गोळे अगोदरच बनवून ठेवते. थोडेसे लाटून त्याच्यावर तेल लावून थोडं पीठ घालायचं सुकं आणि त्याला फोल्ड करून मग ते प्रेस करून असं गोळा तयार करायचा. असे मी अगोदरच करून ठेवते. तर अशा प्रकारे मी हे गोळे बनवून ठेवलेले आहेत चपातीचे. आणि आता इथे प्रोसेस चालू करते. एवढी मोठी मी चपाती बनवली. ही आता माझी पुतणी आलेली आहे. तिला मी आता चपाती बनवायला शिकवते. येईल ना करता? चल, ते बघ रेडी पण आहे केलेला. घे एक, बनव. चल दाखव बनवून. घे बनव. पीठ घे, लाव त्याला. घे आणि घे लाटायला घे डायरेक्ट. थोडा हा पीठ घ्यायचं. सावकाश घे जरा. फर्स्ट टाइम करतस का? बघू कसं होतंय. तुझ्या मम्मीला द्यायला लागेल खायला.
अरे वा, चौकोनी केलेली आहे पहिली सुरुवातीला, गेली पूर्ण गेली. स्वीटीला काय सुरुवातीला चपाती जमली नाही, तर ती शिकेल नंतर हळूहळू. तोपर्यंत मी सर्व माझ्या चपात्या भाजून घेते, कारण आता जेवणाची पण वेळ झाली. ओके, लंच माझा झालेला आहे. याच्यामध्ये मी चपाती ठेवली. ही आहे पालकची भाजी, ही मटर पनीर. पाऊस आलाय जोराचा, कोंबडी धावते. कसा लागला जेवण? तुला आवडला पालक? तुला मटर पनीर? दोघाही 2-2 चपाती खाल्लेले आहे. एवढा आवडला ना तुम्हाला? खरोखर आवडला? संध्याकाळ झाली आता. मी माझ्या बाल्कनीचं, किचनच्या बाल्कनीचं व्ह्यू तुम्हाला दाखवते. आणि माझी आता सर्व साफसफाई वगैरे झालेली आहे, म्हणून मी आता थोडं या वेळेमध्ये थोडं चिल करते. चला आता मी तुम्हाला आमच्या टेरेसवरून कसं व्ह्यू दिसते ते दाखवते. बाहेरचं खूपच छान असं हिरवंगार सर्वीकडे आहे. कावळ्यांचा पण खूप आवाज येतोय. कावळी खूप उडता येते आता, कबूतर वगैरे येतात. हा डोंगर आहे सर्व, आणि या जंगलात मोरांचा आवाज येतो. सकाळी किंवा संध्याकाळी अशा पण शांत वातावरण झालं की तिथे मोरांचा आवाज येतो. आणि ही खाडी आहे, खूप सुंदर आहे. आणि हा या साईडला आमचा हा गाव आहे. आमच्या गावाच्या बाहेर घर आहे, या साईडला गाव आहे पूर्ण. संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून घेते मी. आणि इथे बघू शकता, ही नॅचरल लाईट आहे ही संध्याकाळची. इथे खालून आता बघू शकतो आपण व्ह्यू. पाणी पडते एका साईडला. आता सिनो ट्युशनला चालला आहे, तर त्याला नाश्ता हवा आहे, तर मी त्याला मकेन्स फ्राय करून खायला देते सध्या. आता माझा डिनर रेडी झालेला आहे. मी दाल फ्राय बनवली, भेंडी फ्राय. हे एका माणसाचं जेवण आहे म्हणून कमी आहे. हे सॅलड आहे, आणि इथे मी चपाती बनवून ठेवली. अशा प्रकारे माझा डिनर रेडी आहे. आणि मी आता चालली एका फंक्शनमध्ये. आता तरी पण 8 वाजता मी इथून निघेन. बघू आता किती वाजतात घरी यायला परत. तर चला नंतर भेटू. तर आम्ही छोट्या बहिणीच्या घरी चाललोत आमच्या बड्डे सेलिब्रेट करायला. तर माझ्यासोबत आहे स्वीटी, जी माझी पुतणी, आणि माझा छोटा भाऊ शुभम. आम्ही आता निघालो इथून. पाऊस पण आहे रस्त्याला खूप. आणि तिथे गेल्यावर मी काय तेवढा शूट नाही केलं, कारण खूप लोकं होती. थोडंसं काय केलं आहे गिफ्ट वगैरे देताना. आणि तिथून लगेच आम्ही जेवल्यावर निघालो. तर त्यांच्या गावाचा जो ब्रिज आहे त्याचा हा नजारा आहे, खूपच सुंदर. ही कुठली तरी नदी आहे, आणि ती पावसानं खूप भरली. बघू शकता खूप छान आहे. आता रात्रीचा व्ह्यू आहे त्याच्यामुळे एकदम क्लिअर नाही. आणि यांची थोडीशी चालली इथे मस्ती दोघांची. आणि गाडी आम्ही तिथे ब्रिजवरच लावलेली आहे. तर चला आता आम्ही चाललो तिथे. तर आता आम्ही घरी यायला निघालो. आम्हाला तरी पण 11 वाजले घरी यायला. तर मी हा व्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा,
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.